और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। जास्त व्याजदराने पैसे देण्याचे तसेच व्यवसायात भागीदारी देण्याचा आमिष दाखवून हजारो नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या रोहित राठोड विरोधात पीडित नागरिकांनी मानपाडा पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे यांनी याबाबत पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि मानपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। पत्रकार परिषदेत गायसमुद्रे यांनी सांगितलं की नियमबाह्य व्याजदराने कर्ज देण्याचा व्यवसाय करणाऱ्या रोहित राठोडने व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवत अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे। एका व्यक्तीची कारही राठोडने बळकावल्याचा आरोप त्यांनी केलाय। याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये। शिवाय या प्रकरणात आवाज उठवल्यामुळे रोहित राठोडने स्वतः विरोधातील आरोप झाकण्यासाठी सोशल मीडियावर आपल्या विरोधात बदनामीकारक प्रचार सुरू केल्याचा आरोपही गायसमुद्रे यांनी केलाय। या संदर्भातही त्यांनी पोलिसांकडे स्वतंत्र तक्रार दाखल केली असल्याचं सांगितलंय। गायसमुद्रे म्हणाले की रोहित राठोडकडून आर्थिक फसवणूक झाल्याच्या शेकडो तक्रारी त्यांच्याकडे येत असून सर्व तक्रारी आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आहेत। मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात तातडीने योग्य कारवाई न केल्यास पावसाळ्यातच पीडितांसह मानपाडा पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। जवळजवळ 20 ते 25 लोकांसोबत फ्रॉड केलेला आहे आणि तसे जवळजवळ 400 कस्टमर आहेत। 400 कस्टमर मधून जवळजवळ 30 ते 35 लोकांचा आमचा संपर्क देखील झालेला आहे। त्यांना व्याजाने पैसे दिलेले आहेत। जवळजवळ 20 ते 25%, 30% व्याजाने पैसे दिलेले आहे। ह्याच्याकडे कुठलाही लायसन नाही। ह्याच्याकडे लायसन नसताना देखील हा म्हणतो की मी पतपिढीमध्ये काम करतो। कुठली पतपिढी आहे ही? व्याजाचा धंदा आहे। सावकारी ऍक्ट अंतर्गत तो येतो आणि त्यांनी तशा प्रकारे लोकांना फसवले। ती लोक देखील आमच्या संपर्कामध्ये आलेले। तशाच प्रकारे जी क्रीटा गाडी आहे, कृष्णा चव्हाणची आहे, ती चौधरीची आहे, तर ती गाडी देखील त्यांनी फसवून त्याच्याकडनं घेतलेली आहे आणि सर्व कृष्णाने ती पैसे हप्ते भरलेले आहे। ती गाडी आमची त्याला मिळावी अशी देखील मी मानपाड्याला मागणी केलेली आहे। तशीच संदीप भुजबळ याचे पैसे आहेत, कॅश पैसे त्यांनी बँकेचं लोन करून दिलेले आहेत। 20 लाख रुपये त्यांनी कॅश दिलेले आहेत, 15 लाख रुपये त्यांनी अकाउंटने दिलेले आहेत। आमचं मागणी एकच आहे की ह्यांनी सर्वांसोबत फ्रॉड केलेला आहे, म्हणून आम्हाला सर्वांना न्याय मिळत नाही। वारंवार आम्ही 15 दिवसापासून पोलीस स्टेशनला जातो, सिनियरकडे आम्ही मागणी करतो की त्याच्यावर गुन्हा दाखल करा, परंतु सिनियर जी आहेत ती आज करतो, उद्या करतो, आज बोलवतो, उद्या बोलतो, टाळाटाळीचे उत्तर आम्हाला मिळतात। जर ह्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही, ती क्रीटा गाडी आम्हाला मिळाली नाही आणि यांचे जी कस्टमरचे लोकांचे जे पैसे आहेत, जे आमच्या लोकांना फसवलेले आहे, त्यांचे जे पैसे त्यांना मिळाले नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। अन्यथा आम्ही आमरण उपोषणला मानपाडा पोलीस स्टेशनला बसू। तसंच राजेंद्र दुबे यांना देखील त्यांनी फसवलेलं आहे आणि जवळजवळ ती थोड्यात ह्याला फसवलेलं नाही, तो करोडो रुपयाला फसवलेला आहे। तर आमचं एकच म्हणणं आहे की जी लोकांना फसवतो आणि आमच्या विरोधामध्ये काही ठिकाणी जाऊन बदनामी, पत्रकारांमध्ये जाऊन बदनामी करतो, ही चुकीचं आहे, कुठंतरी थांबली पाहिजे आणि सिनियरने याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम। कृष्णा नागेश्वर चौधरी। मी रोहित बरोबर काम करायचो पहिले, नंतर आमचं काय कामाचं जमलं नाही, नंतर मी काम सोडून दिलं। पहिले काम करताना मी माझी गाडी माझ्या नावावरती बुक केली, क्रेटा गाडी आपली। गाडी तो पण घ्यायचं, चालवायचं, मी पण चालवायचं सांगते। जर आम्हाला 2024 मध्ये आमचं काही जमला नाहीये कामाचं, मी त्याला काम सोडून टाकलं तिकडनं आणि त्याने गाडी घेऊन टाकली। जवळजवळ 2 वर्ष त्यांनी गाडी वापरली ती। आता मी जेव्हा पण गाडी मागायला जातो त्याच्याकडं, तो लास्ट इयर मागच्या वर्षी माझ्यावरती हल्ला केला, डोक्यावरती बाटली फोडली त्यांनी आणि आता परत त्याच्याकडनं गाडी मागितली, तो शिवागाळ करतो, आईवरती शिव्या देतो, बहिणीवरती शिव्या देतो, बोलतो नाही देणार, काय करायचं कर। आणि आता खोटा आरोप आमच्यावरती टाकतो की आम्हाला त्याला आमच्याशी भीती आहे, काही झालं का आमचं नाव घेतो तो। पण आमची गाडी आहे, मी पैसे भरलेत, माझी गाडी माझ्या नावावरती एनओसी देखील माझ्याकडे आहे। तो बोलतो डॉक्युमेंट नाही माझ्याकडे, ही गाडीची एनओसी आहे
हप्ते भरलेले माझ्याकडे डिटेल आहेत. आता तो गाडी द्यायला मागत नाहीये आणि शिवागाळ करतो. जवळ 15 दिवसापासून मी मानपाडा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे त्याची. पोलिस बोलतात देतो देतो घेऊन देतो, पण त्याला काही अटक केलं नाही, काही कारवाई झाली नाही त्याच्यावरती. माझी एवढीच मागणी आहे की माझी गाडी मला लवकरात लवकर मिळावी. मी जू भुजबळ, संदीप माझा मुलगा. रोहित राठोडने संदीपला कामाला घेतलं होतं काही दिवस, थोड्या दिवस. त्याला म्हणला की आपण काय एकत्र काम करूया, म्हणून त्यानं बँकेतून 15 लाख पहिले घेतले. परत कॅच त्यानं बँकेतून आणली, 2 बँकेतून लोन काढलं आणि त्यानं घेतले. जोपर्यंत मला माहिती नव्हतं, न आईला किंवा बाबांना नाही विचारलं नाही, काय नाही. त्यानं अचानक पोराला फसवणूक केली आणि त्याच्याकडनं पैसे घेतले. ज्या टायमाला माझ्या नवऱ्याला लागलं, ऑपरेशन होतं, त्या टायमाला पैसे मागा गेल्यावर त्याच्यावर हल्ला केला आणि मारलं. मी गेले विचारायला, माझ्यापेक्षा हल्ला झाला, माझ्या बिल्डिंगच्या घरी येऊन मला हल्ला केला. आता माझ्या पोरांना मारतो आणि बँकवाले रोज सकाळी 9 वाजल्यापासून माझ्या घरात येत पैशासाठी. आणि मी मागा गेले की म्हणतो तुझ्या पोरांना ठार मारीन किंवा त्या बिल्डिंग मध्ये तुला राहूनही देणार नाहीये. आणि मला एवढंच आहे की माझ्या पोराला त्याच्यापासून खूप धोका आहे आणि पैसे देत नाही. तू म्हणतो काही तुझ्याकडे सबूत नाहीये आणि तुझे पैसे, कुठले पैसे, काही घे उकडून, काही बोलतो ते. आणि मला एवढे बँकवाले त्रास देतात की आम्हाला पैसे कसेही करून ते मिळलेच पाहिजे. मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये 2दा गेले, 2दा मी तिथे जाऊन त्यांच्यावर सांगितलं असं असं आहे, तसं तसं. ते म्हणतो कुठेही जा, आमच्याकडे कुरूप नाहीये म्हणतो. पण एवढीच माझी मागणी की माझ्या लेकराचे पैसे देवा. बँकवाले माझ्या घरात येतात, आम्हाला खूप त्रास आहे त्याचा आणि खूप धमकी देतो. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.